उन्नतीची एक्झाम संपलेली होती, युनिट टेस्ट, आणि प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले होते. तर त्या आनंदात तिला शिरा आवडतो म्हणून मग मी तिच्यासाठी शिरा बनवलेला. शाळेतून येईल तर तिला थोडंसं छोटंसं का असेना सरप्राईज द्यायचं होतं. मुलांचा आनंद त्यातच आईचा आनंद. रव्यामध्ये दूध टाकताना ना अगदी जे दुधाचे थेंब असतात ते गॅसच्या बाहेर येतात, म्हणजे गॅस ओट्यावरती पडतात. ते स्वच्छ करावे लागतील याची चिंता. आणि मग सोबतच पटपट मी बर्नीवरतीही काही शिंतोडे उडले होते तर ते पुसून घेतले आणि गॅस ओटाही लगेच स्वच्छ करून घेणार होती. तुम्हीही त्यातले आहात का की प्रत्येक स्वयंपाकानंतर थोडाही पदार्थ बनवला तरीही गॅस ओटा पुसून घेत असतात? नंतर ना शिऱ्यामध्ये थोडेसेच काजू बदाम वरून टाकलेले तुपामध्ये थोडेसे फ्राय करून आणि मग आपलं टी व्ही युनिट पुसायला घेतलं. ही पण माझी छोटी छोटी बाळच आहेत बरं. माझे प्लांट्स खूप प्रेम करते मी त्यांच्यावरती मनापासून. लहान मुलांची जशी काळजी घेतो ना अगदी अशीच मी त्यांचीही काळजी घेत असते, जपत असते. अगदी कोणी हात लावत तर नाही ना याकडेही माझं प्रॉपर लक्ष असतं. एक पानही मी इकडचं तिकडं तोडू देत नाही. म्हणूनच त्याचं फळ म्हणून ही इतकी छान हिरवीगार अशी झालेली आहेत. मुलींना तर सवय झालेली आहे की ते कधीच हात लावत नाही, पण बाहेरून छोटंसं मूल किंवा नवीन मूल आलं ना तर त्यावरती नक्कीच लक्ष द्यावं लागतं. नंतर किचन ओट्यावरती थोडे रव्याचे कण आणि दुधाचे काही म्हणजे शिंतोडे उडालेले होते तर ते मी स्वच्छ करून घेतलं. हे लिक्विड आहे ना याने गॅस ओटा अगदी छान चकचकीत होतो. जर चिकट काही लागलं असेल गॅस ओट्याला, मिस्टर मसलचं लिक्विड आहे, याचा वापर करते मी बऱ्याचदा. आणि मग अगदी गॅस ओट्याला ना खूप छान असे शायनिंग येते. नंतर गॅस शेगडीवरतीही थोडा रवा आणि दुधाचे थेंब पडलेले होते तेही स्वच्छ करून घेतलं आणि संपूर्णच गॅस ओटा अशा पद्धतीने आवरून घेतला. आपल्याला गृहिणीला ना गॅस ओटा स्वच्छ असेल, घर स्वच्छ असेल ना तरच समाधान मिळतं. खरं आहे ना? चला परत भेटूया. बाय बाय.